मुंब्रात एक महत्त्वाची बातमी। सहर शेखचे वडील मुंब्रा पोलीस ठाण्यात हजर झालेले। युनुस शेख मुंब्रा पोलिसांसमोर हजर झाले। जात पडताळणी प्रकरणी ते त्यांचा जबाब नोंदवणार आहेत। महत्त्वाची बातमी समोर येते। जात पडताळणी प्रकरणामध्ये आपण पाहिलं, सहर शेख या नगरसेविकेवर ठपका ठेवण्यात आला होता। जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा करण्यात आला होता आणि त्यानंतर सहर शेख नॉट रिचेबल असल्याचंही समोर आलं। काही वेळापूर्वीच सहर शेख यांचा एक व्हिडिओ वानखेडे स्टेडियमवर समोर आला आणि त्यानंतर आता सहर शेखचे वडील मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये हजर आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विकास काटे जोडले गेलेले आहेत। विकास, सहर शेखचे वडील मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये गेलेले जबाब नोंदवण्यासाठी, काय अधिकची माहिती? युनुस शेख जे आहेत ते गेल्या 2 दिवसापासून नॉट रिचेबल होते। त्यांनी आज सकाळपासूनच जे काही प्रसार माध्यमांनी त्यांना संपर्क साधला, ते काही वेळाचा भूमिका स्पष्ट करतील सांगितलं होतं, परंतु त्यांना मुंब्रा पोलिसांनी त्यांचा जो काही जबाब आहे तो नोंदवण्यासाठी मुंब्रा पोलीस स्टेशन या ठिकाणी बोलवलं असताना युनुस शेख या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकंदरीत हा जे काही प्रकरण आहे हे 420 म्हणजे फसवणुकीचा गुन्हा आहे, त्या संदर्भात त्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि ठाण्यामध्ये आल्यानंतर त्यांच्यावरती कोणी हल्ला करू नये यासाठी देखील पोलिसांचा जबाब घेणार आहेत आणि त्यांना पोलिसांच्या माध्यमातून जे काही तक्रार केली जाईल त्यावरनं पुढची भूमिका देखील युनुस शेख आहेत हे स्पष्ट करणार आहेत। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।